कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून भुवनेश्वर येथे 1.25 लाख चौरस फुटांची विक्रमी रांगोळी साकारण्यात आली आहे आणि ती थेट वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे। या ऐतिहासिक रांगोळीत रोह्याचे सुपुत्र रुपेश देवजी कारनेकर यांचा महत्त्वाचा सहभाग होता। लंडन, USA आणि भारत बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या कलेची नोंद झाली असून रोहेकरांची मान या उपक्रमामुळे उंचवली आहे। चित्रकला, कार्विंग आणि संगीत अशा विविध क्षेत्रांमधील गुणी कलाकार असलेल्या कारनेकर यांनी खासदार सुनील तटकरे, आदिती तटकरे यांचे आभार मानलेत आणि सरकारकडे मागणी केली की पडद्याआड असलेल्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ आणि संधी मिळायला हवी। कुठल्याही कलेचं प्रशिक्षण न घेता आज मी इथवर पोहोचलेलो आहे। माझे बाबा पूर्वी पेंटिंग करायचे, त्यांचे बघून मी हे शिकलेलो आहे सगळं। मला ते शिकून बऱ्याचशा गोष्टी कराव्याशा वाटल्या। मग मी वूड कार्विंग करतो, स्टोन कार्विंग करतो, मला गार्डनची खूप आवड आहे। मी रांगोळी, पेंटिंग, पोर्ट्रेट पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग या सगळ्या गोष्टी करत असतो। आणि सांगायचं म्हणजे मी इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर आहे, माझा व्यवसाय आहे आणि हे व्यवसाय सांभाळून मी या सगळ्या गोष्टी करत असतो। त्यात माझ्या पत्नीची खूप मोलाची साथ असते मला। आणखीन नुकताच झालेल्या 350व्या श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सुनील खासदार, कोकणचे भाग्यविधाते सुनीलजी तटकरे साहेब खासदार आणि अनिकेतभाई तटकरे यांनी मला एक रांगोळीची संधी मिळवून दिली आणि त्या संधीचा मी निश्चित सोनं केलेलं आहे। अशी संधी मला सतत मिळत राहो। त्यांचं खूप तटकरे कुटुंबियांचा खूप आभार मानतो आहे। आणि मला सांगावंसं वाटतं महाराष्ट्र शासनाला की आमच्यासारखे कलाकार, बरेच छोटे मोठे कलाकार आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं अशी एक विनंती करतो।